या देशाला युवकांच्या आणि विद्यार्थी चळवळीचा एक मोठा इतिहास आहे. युवक जेव्हा रस्त्यावर येतात, तेव्हा क्रांतिकारक बदल होतो. 1942 ची चले जाव चळवळ असो किंवा त्याच्यानंतर सुद्धा अनेक विद्यार्थी चळवळी झाल्या. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, या सगळ्यामध्ये युवक आणि विद्यार्थी नेहमीच पुढे असायचे. आणि सगळ्यात लक्षणीय चळवळ म्हणजे 50 वर्षापूर्वी झालेली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालची विद्यार्थ्यांची भ्रष्टाचार विरोधी चळवळ, की ज्या चळवळीमुळं स्वर्गीय इंदिरा गांधी यांची सत्ता आता जाणं शक्यच नाही अशा प्रकारचं वातावरण होतं. त्या इंदिरा गांधींना सुद्धा सत्तेवरून पायउतार 1977 साली पाहावं लागलं होतं. तर एवढी मोठी परंपरा असताना सुप्रीम कोर्टासारख्या जबाबदार संविधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तींनी झुरळ म्हणून झटकणं आणि त्यातून एक स्फुल्लिंग पेटलं आणि नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांचं एक मोठं आंदोलन उभं राहिलं. परंतु त्या आंदोलनाला सरकारनं अक्षरशः बेदखल केलं, दुर्लक्ष केलं, झटकलं. म्हणजे झुरळाला झटकावं तसंच झटकलं आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागले. आणि मग अत्यंत शांततेच्या मार्गानं, खरं तर वारंवार सरकारनं हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. कारण असताना पोलिसांना बळाचा वापर करायला लावणे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणे, साध्या विषयातल्या पोलिसांनी अत्यंत निर्दयपणानं विद्यार्थ्यांना मारणे, गुंडांना पोलिसांच्या काट्या देऊन विद्यार्थ्यांना मारहाण करायला लावणे, असे अनेक प्रकार करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि देशभरामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये झालेला हा जो प्रक्षोभ आहे, त्या जेनझी समोर अखेर सरकारला झुकावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. परंतु धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे फक्त मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा राजीनामा असा असेल तर तो आम्हाला मान्य नाही आहे. त्यांना मंत्रिमंडळातूनच खांदेपालट करून प्रश्न सुटणार नाही आहे. त्याचं कारण असं आहे की वारंवार सरकार सांगत होतं की मंत्र्याचा काय संबंध आहे. त्याचं कारण असं आहे की नीट पेपर फुटीमध्ये जे काही आरोपी आहेत त्यातले बरेचसे आरोपी हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आजूबाजूला घोटाळणारेच लोक होते किंवा RSSशी थेट संबंध असणारे लोक होते आणि त्यामुळं मंत्र्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही आणि त्यामुळे मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. त्यातून पुन्हा कुणी अशा प्रकारचं धाडस करू नये ही आमची अपेक्षा होती. कारण आज नीटचा पेपर फुटला, महाराष्ट्रामध्ये TETचे पेपर फुटले, त्याच्या आधी तलाठीचे पेपर फुटले, सरळ सेवा भरतीचे पेपर फुटले, असे वारंवार पेपर फुटायला लागले. तर ज्यांच्याकडे पैसा आहे, जे सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक आहेत, ते आपल्या पदाचा किंवा पैशाचा वापर करून पेपर फोडतील आणि आपली पात्रता आणि लायकी नसणारी पोरं त्या ठिकाणी बसवतील आणि जे वर्षभर मेहनत करणारी आणि खरोखर त्यांच्यामध्ये टॅलेंट ठासून भरले आहे ते विद्यार्थी मागे पडले तर त्यांच्यावर मोठा अन्याय होईल. त्यामुळंच 21 विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आणि म्हणून धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे, जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचं धाडस कुठल्याही प्रकारचं पेपर फोडताना कुणाला होऊ नये. मग उद्या MPSCचे पेपर फुटणार नाहीत कशावरून. आणि म्हणून विद्यार्थ्यांची ठाम मागणी होती की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांनी तर दिलाय असं ऐकलंय, परंतु त्यांनी मंत्रिमंडळातूनच राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी. शिवाय जे 21 आणि किंवा किती असतील ते कदाचित संख्या वाढण्याची सुद्धा शक्यता आहे, त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये भरपाई आणि जखमी विद्यार्थ्यांच्यावर योग्य तो उपचार आणि त्यांना भरपाई आणि हा जो लाठीहल्ला झाला तो मुंबईतला असो, दिल्लीतला असो किंवा अन्य बिहारमध्ये सुद्धा झालेला आहे, अनेक ठिकाणी झालेला आहे आणि काही ठिकाणी पोलिसांनी बेशरमपणाने आंदोलनात सहभागी असणाऱ्या महिला आणि मुलींचं विनयभंग केलेला आहे.
त्याची सखोल न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. दिल्लीचं पोलीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या अखत्यारीतलं आहे. मुंबईचं पोलीस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतलं आहे. त्यांना त्याची जबाबदारी टाळता येणार नाही आणि ती सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे. या मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत.